डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्युझियमला सेनापती बापट रोड पुण्यात मुंबईला दिल्लीला ह्या पेक्षा त्यांचे वेगवेगळे असे जतन केलेले की आमच्यासारख्या लोकांना ते बघून प्राऊड फील व्हावा, त्यांची विचारधारा आमच्या डोक्यात यावं. ओके का पब्लिक, विषय काय आहे? मस्तपैकी आपण सध्या आता आलो तर सेनापती बापट रोड पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्युझियमला. आणि आपला टॉवे पण म्हणला चला जाऊन फिरून वगैरे घेऊ. मस्तपैकी आता आलो, गाडी पार्किंगला लावली आणि ती सध्या त्या साईडला पलीकडं तिकीट वगैरे काढायला लागलेत पार्किंगचं वगैरे, नाही का. या साईडला असं लायब्ररी वगैरे आहे. ते दोघं ते तिकडं साईड थांबलेत. तर स्टेट्यून राहा, आत मी तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे भाऊ थांबलेत दोघं जण, माहिती काय जास्त आपलं याय बी माझं काही पण करत थोडं असतं रे, आपण लागते आपलं. बघू शकता आपण म्युझियम पाशी आलेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघू शकता महाड येथील 14 तळ्याचं जरा वर्णन केलेलं आहे. या साईडला साफसफाई वगैरे चालू आहे. छोट्या छोट्या गोष्टी तर लक्ष दिलं जातात, माहिती का. खालून वरून या साईडला निघूयात आपण वरी संग्रहालयाकडे. स्टेटून राहा, थोडंफार दाखवतो तुम्हाला कसं आहे कसं नाही. एकदम पीस असं वाटतं, माहिती एकदम शांतता, मस्तपैकी फ्रेश वातावरण, माहिती का वाटते. आणि तिघं चौघ आलो, बघू शकता किती मन शांत वातावरण आहे साईड. ओके का बोलू, विषय बघू शकता. सगळं बाबासाहेबांच्या जुने फोटो वगैरे सगळे ते दिलेले आहेत या साईडला. त्यांची माहिती वगैरे या साईडला फुल शांतता एरिया आहे. आता इथं फोटो वगैरे काढण्यास मनाही शकतो, माहिती तरी आपण तुमच्यासाठी काढायला लागलो. बघू शकता बाबासाहेब इथं, आपले बाबा इथं हे करताना लिहिताना काय ना काही लायब्ररीमध्ये त्यांचं. ह्या साईडला फुल शांत एरिया. आपण पहिलं लहानपणी आलो इथं, माहिती आहे का. ह्या साईडला लहानपणी आलो, त्याच्यानंतर आत्ता आलो. आणि योगायोग आला आपल्या मोठ्या भावामुळं, चला म्हणले. त्यांचे का बोलले, विषय काय आहे, बाबासाहेबांचे अस्थि कलश वगैरे सगळं या साईडला. आता वरीच्या आपण फिरत होतो, फिरत फिरत आपल्याला त्यांचे स्कूलचे रेकॉर्ड वगैरे सगळं इथं म्युझियममध्ये आणून ठेवलेले सगळे यादी आहेत, आपल्याला बघायला भेटू शकतात. त्यांचे चीजवस्तू पण आहेत इथे या साईडला, फोटो वगैरे जुने वगैरे सगळे या साईडला. या साईडला सगळे बघू शकता किती मोठे सगळे यादी आपल्याला दिलेले आहेत. सगळे खुशून बघत आहेत, चांगलं वाटत आहे. जुने आपले बाबासाहेबांचे काहीतरी वस्तू जपून ठेवलेले. बघले विषय काय आहे, आम्ही ह्या स्टेजवर उभा आहे ज्या की बाबासाहेबांनी शेवटचा श्वास ज्या बेडवर आम्ही त्यांनी सोडला होता, ते बेड आमच्या डोळ्यासमोर बघू शकता. हा जो बेड आहे त्यांनी शेवटचा श्वास ह्या बेडवर सोडला होता. आम्ही घेऊन आम्हाला ते ह्या काळातून बघायला भेटतं आहे. विषय असा आहे, त्यांचे कपडे वगैरे परिधान केलेले, काठी वगैरे सगळे या साईडला बघू शकता. किती किती प्राऊड फील होतं तसं आम्हाला एक काळात पण आम्हाला बघायला भेटले त्यांचे त्यावेळेसचे पोशाख वगैरे. त्यांनी ते बेड, भांडी वगैरे, बेड ज्या ज्या गोष्टी त्यांनी संविधान लिहिलं ते सगळे या साईडला असे जपून ठेवले. ते आम्हाला चांगलं वाटतं. मुंबईला दिल्लीला ह्या पेक्षा त्यांचे वेगवेगळे असे जतन केलेले की आमच्यासारख्या लोकांना ते बघून प्राऊड फील व्हावा, त्यांची विचारधारा आमच्या डोक्यात यावं. तर स्टेटून राहा. ओके वाटलं आम्हाला सगळं इकडं फिरून. तुम्ही पण वाटलंच तर सेनापती बापट रोडला या, हे संग्रहालय म्युझियम फिरून जा. एक नंबर आहे, एकदम शांतता पीस वाटतं आलं की. स्टेटून ओके का पब्लिक, मस्तपैकी विषय आहे. मस्त फिरून फिरून आपण आलेलो आहेत. मस्त आता म्युझियम वगैरे फिरतो आहे. आता आपण करुणनगरला आलेलो आहेत भाऊसोबत. आपले अंकल यायला लागले, त्यांची वाट बघत, त्यांची भेट वगैरे घेऊ आणि निघूयात मस्तपैकी. आता आम्ही दुकान शोधत थोडं पाणी बॉटल वगैरे घेऊ त्या साईडला. भाऊ गेला पुढे पाणी बॉटल वगैरे. आमचं म्हणजे पेट्रोल संपलं होतं, असं वाटलं पेट्रोल संपलं, पण नाही, एअर पकडलं होतं, काढलं लगेच. दोघं म्हणलं काय आता इंजिन सोबत काय व्यायचं, काय विषय नाही. मस्त खाऊ पिऊ निघूया तिथून. पुढचा प्लॅन दाखवतो तुम्हाला काय शॉपिंग वेग करायची. पब्लिक विषय काय मस्त. आता अंकलच्या घरी जेवण वगैरे करून ओकेमध्ये नेऊ. आता तिघं जण आपण भाऊ आलेलो आहेत आणि ते पण रामवाडीमध्ये एंट्री मारली संध्याकाळची. एवढा आनंद झाला की ट्रॅफिक नाही काय नाही, मस्त वेगळे आलेलो आहे. हो, आता मस्त वेळ आता मस्त घरी सुरू आपण घरी निघू. भेटून पुढच्या प्रॉब्लेम स्टेटस टाका.